तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण सरस्वती, परम पुण्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरू स्वामी स्वरूपानंद, विश्वातले सर्व सुंदर विचार जर या विचारांचा अभ्यास करावयाचा म्हटलं तर ते शक्य होणार नाही. पण तरी सुद्धा ज्या विचारांच्या मध्ये शाश्वत अशा प्रकारचं तत्वज्ञान प्रगट झालेलं आहे, त्या विचारांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर असं निश्चित आढळून येईल की हे विचार प्रगट करणारे जे महात्मे होते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये विविध माध्यमातून आपल्या तपाच्या फलश्रुतीची अनुभूती सम्यक रीतीनं घेतली आणि त्यांनी ते विचार लीलया प्रगट केले. विचार प्रगट करत असताना सुद्धा प्रयास असतात, पण अशा महात्म्यांनी जे विचार प्रगट केले त्यांनी विनासायास केले, त्यांना फारसा प्रयास झाला नाही. हा प्रयास त्यांना का झाला नाही आणि विनासायास हे विचार का प्रगट झाले याच्यावर जर आपण चिंतन करावयाचं ठरवलं तर आपणाला असं आढळून येईल की या महापुरुषांनी आपल्या आयुष्यामध्ये जे तपस्साधन केलं ते साधन करत असताना आपल्या साधनावरच इतकं प्रेम केलं की त्यांना बाकीचे कष्ट जाणवले नाही. संसारामध्ये जेव्हा विविध व्यक्ती बोलतात, सुखसंवाद होतो किंवा दुःखाच्या संवेदना प्रगट होत संवेदना मनुष्य घेतो तेव्हा त्याला असं वाटत असतं जे सुखी असतील त्यांना असं वाटतं की हे सुख आम्हाला असंच मिळत राहावं आणि आपल्याजवळ कायम राहावं. दुःखी असतील त्यांना असं वाटतं की या दुःखापासून माझी सुटका व्हावी. जीवनाचा एकंदर प्रयास, या प्रयासाचा जर अभ्यास केला तर सुखापासून सुखाकडे प्रवृत्ती आणि दुःखापासून निवृत्ती हा केवळ मनुष्याचाच नाही तर संपूर्ण प्राणीमात्राचा गुणधर्म आहे. माणसाला असं वाटतं की प्रारब्धानं जे आपणाला दुःख भोगावं लागतं अशा दुर्घट अशा प्रकारच्या प्रारब्धाचा नाश व्हायला पाहिजे. हे प्रारब्ध जे आहे ते बदललं जावं. पण अधिकारी महापुरुष जे झाले त्यांनी असं सांगितलं की जो परमात्मा आहे ज्याच्या सत्तेनं या विश्वाचं प्रचलन होतं
देव मानत नसतील त्यांच्या दृष्टीनं जी अव्यक्त शक्ती आहे त्या शक्तीच्या एकंदर कार्याचा विचार केला तर आपल्याला असं आढळून येतं की प्रारब्धाचा नाश करणं हा काही त्या शक्तीचा गुणधर्म नाही. नाश करणे प्रारब्धाचा हा धर्म नसे त्याचा. प्रारब्धाचा नाश करणं हा त्याचा धर्मच नाही. पण तरी सुद्धा माणसाला असं वाटतं की मी प्रयत्न करतो, मी कष्ट करतो, मी राबतो, मला सुख मिळायलाच पाहिजे. आणि सुखाच्या अत्यल्प संवेदना जरी त्याला प्राप्त झाल्या तरी त्याला असं वाटतं की या संवेदनांच्या मध्ये वाढ होत 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 हा जो काही भाग आपणाला मिळतोय सुखाचा त्याच्यापेक्षा सर्वच भाग सुखाचा जो आहे तो माझ्या वाट्याला या. परमसुख जे आहे याचा प्रत्यय ज्यांनी घेतला आणि हा प्रत्यय ज्यांनी प्रगट केला त्या व्यक्तींना अध्यात्माच्या भाषेत स्वाधिकारी व्यक्ती असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी आपला एक सुंदर विचार विठोबाला पाहिल्यावर त्यांना काय वाटलं याविषयी मांडला. ते म्हणतात की त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्या घेतल्या असं वाटलं की काही नाही, इतकी सुंदर मूर्ती, इतकं सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटीवरी ठेवून या, सुंदर इतकं ध्यान. पण हे ध्यान पाहिल्यावर तुकारामाच्या मध्ये काय नेमकेपणानं आत काय हालचाल झाली असेल ती असो, त्याच्या डोळ्यामध्ये प्रेमाश्रू निर्माण झाले. रचना अशी आहे, तेणे निडारले नयन. तुकाराम महाराजांचे नयन डोळे जे आहेत या डोळ्यामध्ये प्रेमाश्रू निर्माण झाले. पंढरपूरला चंद्रभागा आहे. चंद्रभागेमध्ये विठ्ठलावर प्रेम करणारे लाखो वारकरी स्नान करत असतात. का स्नान करतात तर जी आपली पतित अवस्था, पापाची अवस्था आहे ती जावी, पाप नष्ट व्हावं आणि पुण्याचा संचय. पण महत्पुण्य कशात आहे तर पुण्यांचा, सर्व पुण्याईचा राजा, सर्व पुण्याईचं अधिष्ठान जर कोणतं असेल तर तो श्री विठ्ठल आहे. तुकाराम महाराजांनी ते अधिष्ठान आपल्या अंतःकरणामध्ये सिद्ध केलं आणि ते अधिष्ठान अंतःकरणामध्ये सिद्ध झाल्यानंतर जेव्हा विठ्ठलाला त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं, त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेमाश्रू आले. अहो ते प्रेमाश्रू त्याची जरी आपण आठवण केली किंवा तुकाराम महाराजांचं चरित्र पाहिलं तर आपणाला असं आढळून येईल की सगळे वारकरी चंद्रभागेत स्नान करतात, पण विठ्ठलाला असं वाटलं असेल की तुकारामाच्या त्या प्रेमाश्रूच्या डोहात आपण डुंबत राहावं. सिद्ध आणि साधक यांच्यामध्ये हा मूलभूत फरक आहे. मी नेहमी सांगतो की सिद्ध कसा असतो, असाधक कसा असतो तर तो परमेश्वराला आवाहन करत राहतो, सारखं बोलावत राहतो. साधक हा परब्रह्माचा, परमात्म्याचा, परमेश्वराचा, त्याच्या देवाचा विचार करत असतो. सिद्धाची स्थिती वेगळी असते. एकदा का देवाला आपल्या अंतःकरणात कोंडून ठेवला की तो त्याला बाहेर जायलाच परवानगी देत नाही, कायम तू इथंच राहा. साधक देवाचा विचार करतो आणि देव सिद्धाचा विचार करतो. हे फार महत्वाचं आहे. आपणाला सांगतो, टिंबेस्वामी महाराजांनी फार सुरेख रीतीनं सांगितलं. प्रत्येकाला वाटत असतं आपलं जे अदृष्ट असेल, आपलं जे वाईट नशीब असेल त्याचा नाश भगवंतानी करावा.
पण भगवंत काय करतो याचा विचार संतांनी जी त्याची अनुभूती घेतली त्या अनुभूतीच्या माध्यमातून केला तर आपल्याला असं आढळून येत की भगवंत हा प्रारब्धाचा नाश करत नाही तर तो आवरणाचा नाश करतो. नाश करणे प्रारब्धाचा हा धर्म नसे. त्यात धर्म म्हणजे काय? धर्माची सुंदर व्याख्या महर्षी जैमिनींनी केलेली आहे. या जैमिनींनी विचार असा मांडला की धर्म त्यालाच म्हणतात की ज्यामुळं उत्तम धारणा होतात, ज्या चांगलं काही घडण्यासाठी म्हणून मदत करतो तो धर्म. धर्माच्या महत्वाच्या काही बाजू आहेत. त्यामध्ये जीवाच्या धारणा उत्तम करणं ही एक बाजू आहे. जीवाची उत्तमाकडे वाटचाल व्हावी म्हणून त्याच्या अंतःकरणात सुंदर विचार निर्माण व्हावेत यासाठी उत्तम विचार त्याला देत राहणं ही दुसरी बाजू. जीवाच्या हातून कर्म उत्तम होत राहावं यासाठी म्हणून त्याच्या कर्माचं अधिष्ठान उत्तमाच्या अधिष्ठानावर प्रगट करणं ही तिसरी बाजू. आणि चौथी बाजू जीवाच्या ठिकाणी असलेला देहाशी निगडीत अशा प्रकारचा स्वार्थी त्याचा देहभाव आहे. तो स्वार्थ त्याचा अधिकाधिक व्यापक करत करत त्या स्वार्थाचं रूपांतर परमार्थात करणं ही चौथी बाजू आहे. तेव्हा स्वामी महाराजांनी आपल्या अत्यंत सुंदर कर्मयोग माध्यमातून ज्या सुरेख प्रचिती घेतलेल्या होत्या त्या प्रचिती प्रगट करताना असं म्हटलेलं आहे, अरे भगवंताचं कार्य काय नीट जाणून घ्या. हा साधकांना उपदेश आहे. उपदेश हा शब्द सुद्धा फार सुंदर आहे. आपल्या देहाला लागून त्याला चिकटून असलेला एक देश आहे आणि तो म्हणजे आत्मा. त्याच्या आतही आहे बाहेरही आहे. स्वदेश आपण म्हणतो, पण स्वदेश म्हणजे काय तर आत्म्याचा जो प्रदेश आहे तो स्वदेश. आपल्या आतच तो देश आहे. आणि या आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी प्रत्येकानं तळमळत राहिलंच पाहिजे. सावरकरांनी अतिशय उत्तम रीतीनं आपला विचार आपल्या मातृभूमीवरचं प्रेम प्रगट केलेलं आहे. ने मदसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आणि त्या सागराला असं सांगितलं, जरी आंग्ल भूमी भयभीता अबलान माझी ही माता. कठीण हे अगस्तीचा आता जो आच मने एक वेळ तुझ प्याला. हे वैभव आहे तुम्हाला. आणि सावरकरांचं सुद्धा हे आत्मवैभव प्रगट झालेला आहे. स्वदेश हाच त्यांचा देव होता. तसं स्वामी महाराजांनी आपली इच्छा आपला विचार प्रगट करताना स्पष्टपणे असं सांगितलं की बाबांनो, तुमचं प्रारब्ध हटवणं हा काही त्या देवाचा उद्योग नाही. कारण प्रारब्धाचा उगम हा कर्मसंचयातून झालेला असतो. जी आपली कर्म असतील त्या कर्माशी आपण निगडीत असतो आणि त्या कर्माचं शुभाशुभ फल आपणाला भोगावं लागतं. आणि हे शुभाशुभ फल भोगत असताना जीवाला काही वेळा आनंद होतो, काही वेळा दुःख होतं, काही वेळा एक प्रकारचा विषाद त्याला वाटत राहतो आणि तो हतबल होतो. त्याला क्लैब्य अवस्था असं अध्यात्मामध्ये म्हटलेलं आहे. भगवंताने अर्जुनाला असं सांगितलं,
क्लैब्यम आस्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अरे बाबा, हा मार्ग तू अशा प्रकारे जर चालायचं, आपलं स्वस्थ बसायचं जर स्वीकारलास तर तुला शोभत नाही. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, आणि हा क्षुद्रपणा म्हणजे शरीराची केवळ ताकद नव्हे तर तुझं मन सुद्धा पडलेलं आहे. असं मन पडून उपयोग नाही. संतांनी मनाला उभारी दिली. त्यांनी असं सांगितलं की काही नाही, त्याला प्रसन्न करून तुम्ही घ्याच. अट्टहासानं इतकंच नव्हे तर आपल्या तपाचा संचय करत 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 त्यांनी अशी अनुभूती घेतली की या मनाचं मनोबंधन जर करता आलं आपणाला तर या मनोबंधनातनं एक दिव्य अशा प्रकारची शक्ती आणि सर्व प्रकारच्या सिद्धी आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुकारामांनी सांगितलं की मन करारे प्रसन्न सकल सिद्धींचे कारण. सारखं प्रारब्धाचा तुम्ही विचार केला तर भगवंत म्हणणार मला अरे वेळ नाही, त्याचा नाश मी कसा करू. आणि तू तुझ्या कर्माचा धनी आहेस, मी साक्षी आहे. जसं सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्राच्या पहिल्याच अध्यायात असं सांगितलं की सद्गुरुनाथ महाराजांनी ते चरित्र लिहून घेतलं त्याच्याकडनं, पण तो काय म्हणतो हे मी लिहिलंच नाही, त्यांनी लिहून घेतलंय माझ्याकडनं. खांबसूत्रीची बाहुली जैसी खेळते तया सूत्रा सरसी स्वतंत्र बुद्धी नाही तीसी वर्तती आणि काच निमते. त्या बाहुलीसारखी माझी अवस्था. माणसाला वाटत असतं की मला आधार पाहिजे. माणसाला आधार निश्चित आहे, पशूंना आधार निश्चित आहे. स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज्ज या चारही प्रकारातून जे जे निर्माण झालेलं आहे त्या प्रत्येकाला आधार आहे. कोणीही विश्वामध्ये निराधार नाही. आणि जो तो आपापल्या कर्माचा झाला. मग काय करतो भगवंत? जर त्याच्या नावानं तुम्ही टाहो फोडला, त्याला आवाहन करत राहिला, तर भगवंत काय करतो? आवरणाचा नाश करतो. स्वामी महाराजांनी सांगितलं नाश करणे आवरणाचा, हा धर्म असे त्याचा. मग हे आवरण कुठलं? हे आवरण म्हणजे मायेचं आवरण. जे नाही ते आहेच वाटणं आणि जे नित्य आहे ते नाहीच वाटणं. असा काही जो बुद्धीवर एक बुद्धिभ्रम, ज्याला आत्मभ्रम असं म्हणतात, हा जो झालेला असतो, या आत्मभ्रमाचा नाश करणं हे संतांचं कार्य आहे. संतांनी ते केलं, सिद्धांनी ते केलं, योग्यानी ते केलं, अवतारी पुरुषांनी ते केलं. गायत्री मंत्र म्हणतात. मी नेहमी म्हणतो की गायत्री मंत्र ओरिजिनल एकच आहे. बाकीचे लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, माणसा इतका स्वार्थी जगात आहेच को. माणसाला असं वाटायला लागलं की गायत्री मंत्र जर इतका प्रभावी आहे तर त्याबरोबर विष्णू गायत्री का निर्माण करू नये, म्हणजे विष्णूही खुश होईल. लक्ष्मी गायत्री का निर्माण करू नये, लक्ष्मी खुश होईल, हरकत नाही. पण हा जो स्वार्थ आहे, या स्वार्थापेक्षा एक वेगळा स्वार्थ अध्यात्मातनं प्रगट झालेला आहे. आणि त्या स्वार्थाला नाव दिलं गेलेलं आहे निजस्वार्थ. निजस्वार्थ हे त्याचं नाव आहे. नाश करणे आवरणाचा, हा तयाचा धर्म असे. मायेचं आवरण जेव्हा नष्ट होतं तेव्हा मग जीवाला असं वाटायला लागतं की सगळीकडे तो परब्रह्म, तो परमात्मा आहे, सगळीकडे व्यापून राहिलेला आहे.
आणि त्याचा ध्यास आपण घेतला तर मग निश्चितच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते देहाचं कल्याण नाही तर आत्मकल्याणच आहे ते. आणि अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा विचार जेव्हा मनामध्ये निर्माण होतो तेव्हा उत्स्फूर्तपणे सुंदर प्रार्थना प्रगट होतात. त्या प्रार्थना आपल्या ऋषी मंडलातनं ज्या प्रगट झालेल्या आहेत, आपल्या वेदांतातनं ज्या प्रगट झालेल्या आहेत, त्या प्रार्थनांचा जर विचार केला तर आपणाला सांगतो त्या व्यक्तिनिष्ठ प्रार्थना नाही, त्या समष्टीशी निगडीत आहे, जीवाशी निगडीत आहेत, प्रत्येक जीवाशी निगडीत आहे. हरि ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. या स्वस्ति हा शब्द नियोजित केलेला. या शब्दावर जर आपण विचार केला तर आपणाला असं निश्चित आढळून येईल की ही जी प्रार्थना ज्या हृदयातून निर्माण झाली, ज्या भावातून निर्माण झाली, त्या प्रार्थनेचा आशय जर कोणता असेल तर संपूर्ण जगताचं जीवमात्राचं कल्याण व्हावं हाच त्याच्यामध्ये आशय त्याच्यामध्ये आशय समृद्ध झाले. ही समृद्धी आहे. ही समृद्धी अध्यात्म क्षेत्रामध्ये जेव्हा मनुष्य अंतर्मुख होऊन या क्षेत्रातील अत्यंत दिव्यतम अशा प्रकारच्या विचारांच्यावर विचारधारणा करतो तेव्हा ही समृद्धी त्याच्या अंतःकरणात निर्माण होते. स्वामी महाराज म्हणतात, नाश करणे आवरणाचा हा त्याचा धर्म असेल. मायेचा गुणधर्म कोणता? तर मायेचा प्रमुख गुणधर्म जर कोणता असेल तर मनुष्य मात्र तिच्यामध्ये गुंतून राहतो, तिच्यापासून सुटकाच होत नाही. म्हणून जेव्हा आपण विचार करतो माया आणि ब्रह्म यांचा, किंबहुना मोक्ष, माणसाला असं वाटतं की या सर्वातनं मला मोक्ष मिळावा. संतांनी असं सांगितलं, मोक्ष काय वरही नाही आणि खालीही नाही. मोक्ष कुठं आहे? तो जो अहंकाराते मारी त्याचे हृदयी मोक्ष असे. अहंकाराला जो मारतो, मग हा अहंकार कुठं नेमकेपणानं कुठं बसतो? तर आपल्या आतच असतो तो. आणि तो इतका देहबुद्धीचा मित्र झालेला असतो, तिला चिकटून बसलेला असतो की तिच्यापासून वेगळं व्हायची त्याला इच्छा होत नाही. म्हणून आपले जे विचारवंत आहेत, आचारवंत आहेत, देवाच्या गावाला जायला जे प्रवृत्त झालेले आहेत, धर्मनिष्ठ आहेत, कर्मनिष्ठ आहेत, विविध माध्यमातून भगवंताला आळवणारे आहेत, त्या सर्वांनी असा विचार केला, काही नाही, हा जो देहबुद्धीशी निगडीत अहंकार आहे हा थोडासा बाजूला होणं आवश्यक आहे. आणि तो जर बाजूला करायचा असेल तर तो जिथं चिकटून बसलेला आहे तिथं त्याला बाजूला करण्याचं सामर्थ्य ज्या परमात्म्यामध्ये आहे त्या परमात्म्याला तिथं पाठवायला पाहिजे. म्हणून परमात्मा चिंतन करावं. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर अशा प्रकारची रचना केलेली आहे. ते म्हणले, साधक जो आहे हा बलवान भगवंताच्या अधिष्ठानातून होतोच. देह असे पर्यंत सद्गुरुनाथ महाराजांची आठवण करत राहू. ये शरीरीची माती मेळवीन तिये क्षिती, जेथ श्रीचरण तिष्ठती श्री गुरूंचे. या शरीराची माती सुद्धा अशा ठिकाणी पडावी
की जिथं सद्गुरुनाथ महाराजांचे चरण आहे. मी तर अट्टहासानं असं म्हणतो की ये शरीरीची माती मेळवीन ती एक क्षिती. कोणत्याही क्षिती कुठेही आमच्या शरीराची माती पडू, सद्गुरूंनी आमच्याकडे यावं असं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीपेक्षा हा विचार वेगळा अशा प्रकारचा नाही, पण ही व्याकुळता, हा अट्टहास, हा टाहो जर आपण फोडत राहिलो तर ती जी आदिशक्ती आहे, विविध माध्यमातून कार्यरत होणारी, ती शक्ती आपणाला मदत केल्याशिवाय राहत नाही असं आश्वासन सर्व संतांनी दिलेलं आहे. आणि म्हणूनच संत बोल न होती फोल. हरिहि ओम. हरिहि ओम. हरिहि ओम. Vittala 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 Vittala